आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असं केकचं टीन नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं घेऊ शकता, नाही तर मग एखादं पातेलंसुद्धा घेऊ शकता। असं सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यावर आपल्याला थोडासा मैदा टाकून त्याला आपल्याला पूर्ण सर्व बाजूने तो मैदा हा कवर करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो भांड्याला चिकटणार नाही, व्यवस्थित असा तो केकच्या बाहेर निघेल। त्यासाठी मैदा हा आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्याला आपण साईडला ठेवूया आणि जे आपलं तेलाचं आणि साखरेचं मिश्रण होतं त्यामध्ये आपण घेऊया 1.5 कप मैदा, 1/4 कप आपल्याला घ्यायचा आहे कस्टर्ड पावडर। हे कस्टर्ड केक आहे म्हणून कस्टर्ड पावडर जे तुम्हाला ज्या फ्लेवरचं भेटेल ते, मी व्हॅनिला फ्लेवरचं वापरलेलं आहे। आता घेऊया त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर। जर तुमच्याकडे हा चम्मच नसेल तर तुम्ही आपला पोहे खाण्याचा जो चम्मच असतो ना तो तुम्ही 1 चम्मच घ्या, जसं की हा मी व्हिडिओमध्ये दाखवला। आणि नंतर हे आपल्याला घ्यायचा आहे थोडासा जो आहे खाण्याचा सोडा, जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतो तो, आणि 1 कप दूध घेऊन आपल्याला थोडं ते टाकून एकजीव ते मिश्रण जे आहे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। जे दूध आहे ते तुम्ही पूर्ण एका वेळेस न टाकता थोडं त्यात ॲड करत जा आणि ते छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। या मिश्रणाला आपल्याला पूर्ण 1 कप दूध जे आहे ते मला लागलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते बॅटर तयार करायचं आहे। माझ्याकडे येलो फूड कलर होता तो मी त्यात ॲड केला आहे, तुम्हाला जर नाही वापरायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आपलं हे बॅटर आता आपल्याला केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे, संपूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे, पूर्ण असं काढून घ्यायचं आहे। आणि नंतर हे आपल्याला जे केकचं भांडं आहे ते 2-3 वेळेस आपल्याला टॅप करूनच घ्यायचं आहे। मी हे पातेलं 15 ते 20 मिनिटाआधी प्रीहीट करून घेतलेलं होतं कमी आचेवर। आता आपण त्या प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये ठेवायचं आहे आपल्या केकचं जे केक टीन ठेवायचं आहे आणि 20 मिनिटापर्यंत आपल्याला हे कमी आचेवर होऊ द्यायचे आहे। याला तुम्ही 30 ते 35 मिनिटापर्यंत जास्त मधून उघडून पाहू नका, जेणेकरून तो मध्ये बसला जाणार नाही, आपला केक छान वरती येईल। पाहू शकता माझे ते 30 मिनिटं कंप्लीट झाले आणि मी स्टिक घालून चेक करत आहे। तुम्ही त्यामध्ये काही सुरी अशी स्टिक घालून चेक करा, पहा पूर्ण क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक हा तयार झालेला आहे, बेक झालेला आहे। तो मी आता पूर्णपणे थंड होऊ देते। 1 ते 1.5 तासानंतर हा पाहू शकता तुम्ही की आपला केक किती छान असा बेक झालेला आहे, किती स्पॉन्जी असा झालेला आहे। त्याला मी 1/7 असं कट करून घेते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही देखील हा टी टाईम केक हा बनवून पहा। तुमचा केक कसा झाला ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा। हा केक बनवायला सर्वात सोपा आहे आणि छान सुद्धा हा लागतो, जेव्हा केव्हा आपल्याला